दंडवत हो। आजच्या सत्रामध्ये आचार्य या प्रकरणातील 273 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। बाई सुडे मागी जेती, मग आपले अंग झाके ऐसे की जे, आंचळे भैरवास न नेसी जेती। आचाराच्या वचन सारोळ्यामध्ये जी काही वचनं स्वामींनी सांगितलेली आहेत त्याच्यामध्ये स्त्रियांसाठीची वेगळी वचनं सांगितलेली आहेत। असं नाही आहे की जे वचनं पुरुषांना आहेत तेच वचनं स्त्रियांना पण आहेत, पण काही वचनं आहेत ते, जसं येत हासिताई लटिके न बोली जेव, हे वचन पुरुषांसाठी पण आहे स्त्रीसाठी पण आहे, म्हणजे सेम आचरू शकतात ते। पण त्यातल्या त्यात आटन क्रमातले काही वचनं आहेत त्याच्यामध्ये पुरुष व्यक्ती एकटं आटन करू शकतात, पण स्त्री व्यक्ती जी आहे ती एकटीने सुद्धा तिने ते आचरण ती करू शकते, परंतु तिने ते करायचं नाही आहे। स्वामी सांगता श्रुत दृष्ट चुकवावे, म्हणजे काही गोष्टी आपल्याला ऐकू येतात आणि काही गोष्टी आपल्याला बघायला सुद्धा मिळतात, मग त्यामध्ये जर का दोषजनक असेल तर ते टाळायचं। श्रुत दृष्ट चुकविजे। आपण अजून एक स्वामींचं वाक्य जे आहे थोडं बदलूया, श्रुत दृष्ट न चुकविजे। म्हणजे आपल्याला जर का माहिती पडलं की अमक्या ठिकाणी कुणी अधिकरण आलेले आहेत, देवपूजा वंदन आहे, निरूपण आहे, हे श्रुत झालं, किंवा दृष्ट म्हणजे आपल्याला बघायला मिळालं की वाचायला मिळालं, तर ते चुकवू नये। म्हणजे चांगल्या बाबतीमध्ये श्रुत दृष्ट चुकवू नये, परंतु वाईट गोष्ट असेल, दोषजनक काही गोष्टी असतील किंवा समस्या प्रधान काही गोष्टी असतील तर त्या ठिकाणचं नुसतं कानावर जरी पडलं किंवा बघायला मिळालं तर ते चुकविजे। जसं सांगितलेलं आहे कोणी की या भागामध्ये वाघ आहे बरं का, मग त्या रस्त्याने एकट्याने प्रवास करायचा नाही, म्हणजे आटनादिक्रमे जायचं नाही, कारण श्रुत झालेलं आहे। यदा कदाचित आटनादिक्रमे जाताना तसं काही दिसलं आपल्याला, मग तेव्हा सुद्धा ते आपण तो रस्ता जो आहे तो चुकवला पाहिजे। हे सुद्धा परमेश्वराचं साह्य आहे, जे तुम्हाला कानावर पडतं किंवा दिसतं, वाचायला मिळतं, हे सुद्धा परमेश्वराचं साह्य आहे, चांगल्या बाबतीत पण आणि वाईट बाबतीत पण। चांगल्या बाबतीत पण जे कानावर पडतं किंवा वाचायला मिळतं ते सुद्धा परमेश्वराचंच काहीतरी आभार असतो आपण जोडलेला, की जेणेकरून ती सूचना आपल्यापर्यंत पोहोचत असते। आपला विषय सुरू आहे स्त्री जे आहे, महिला वर्ग जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा देवाने आचार सांगितलेला आहे, परंतु तो करत असताना त्यांनी त्यांच्या जे काही समस्या असतील त्या संबंधित त्या समस्या उद्भवता कामा नये, आणि त्या पुढे जर का उद्भवणार असतील त्याचा आत्ताच त्याचं आपल्याला कशा प्रकारे उपाय करता येईल हे त्या वचनांमध्ये स्वामींनी सांगितलेलं आहे। आणि त्या वचनांचं जर का पालन आपण केलं, स्त्रियांनी जर का केलं, तर त्यांना भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारची मोठी समस्या निर्माण होणार नाही, कारण की ते वचनच त्या पद्धतीने त्याची स्वामींनी त्या वचनांचं निरूपण जे आहे ते केलेलं आहे। तर स्वामींनी सांगितलं एकट्या स्त्रीला रात्रीच्या वेळेला एकटं तुम्ही तिकडे विहिरीकडे पाठवता, म्हणजे तिच्यासाठी ते योग्य नाही आहे। म्हणजे ही सूचना सुद्धा जी देवाने दिलेली आहे, हे सूचनाचं नुसतं पालन जरी केलं तरी त्या संबंधित होणारे जे काही त्या दोषाशी संबंधित जे काही समस्या निर्माण होणार आहेत ते होणार नाहीत। आणि म्हणून काही वचनं जे आहेत स्त्रियांसाठी निवडक स्वामींनी सांगितलेलं आहे। जसं याच्या मागील वचन आहे की साधा संताची ओसरी बिढार कीजे, म्हणजे आटनादिक्रमे जर का मुक्कामाची जर का जागा शोधायची असेल, मुक्काम करायचा असेल, तर स्त्रियांनी मुक्काम कुठे केला पाहिजे इथे तर सांगितलेलं आहे। पुरुष व्यक्तींसाठी सांगितलेलं आहे की गावाच्या बाहेर एखादं खांड देऊळ बघायचं आहे,
आणि त्या खांड देवळी निद्रा करता येते, पुरुष व्यक्तींना आहे. पण स्त्रियांना तसं नाही, कारण की गावाच्या बाहेर आहे. ते गावाबाहेरील जे काही मंदिर आहे आणि ते खांड देऊळ आहे, ठीक है, ठीक है, ठीक मग ते जे मंदिर आहे खांड देऊळ, ते जर का गावाच्या बाहेर आहे तर मग त्या ठिकाणी पुरुष व्यक्तीला सुद्धा राहता येत नाही बरं का, कारण की ते गावाच्या बाहेर आहे. म्हणजे त्या ठिकाणी स्वामींनी जे वचन सांगितलेलं आहे, एकदम विरक्तता ज्यांची आहे, देहावर विराम पातलेले आहेत, अशी व्यक्ती तिथे मुक्काम करू शकते. पण त्याही व्यक्तीने मुक्काम करू नये, कारण की मार्ग परंपरेमध्ये तशा प्रकारे मुक्काम केल्या जात नाही. गावाला खेटूनच मुक्काम करायचा आहे. म्हणजे अशा पद्धतीने अधिकाराच्या अनुरूप परमेश्वर काय करतात, वचनांचं निरूपण करत असतात. आता इथे स्त्री पुरुष किती समान म्हटलं तरी सुद्धा काही बाबतींमध्ये, म्हणजे परमेश्वराला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा दोघांचं आचरण सारखं असेल तर दोघांनाही सारखंच दिल्या जाणार आहे. दातृत्वाच्या बाबतीमध्ये समानता आहे बरं का. ज्ञान जे पुरुषाला दिल्या जाईल ते स्त्रीला दिले जाईल, याच्यामध्ये समानता आहे. मोक्ष स्त्रीला पण आहे, पुरुषाला पण आहे. पुनःसंबंध स्त्रीला पण आहे, पुरुषाला पण आहे. परमेश्वराच्या दातृत्वामध्ये समानता आहे, परंतु आचरणाच्या बाबतीमध्ये मात्र ती समानता नाहीये बरं का. थोडंसं स्त्रीला वेगळं आचरण सांगितलेलं आहे काही बाबतींमध्ये बरं का. बाकी तुम्ही बघितलं की स्मरण सारखंच असणार आहे. काही भिक्षेचा चढ उतार करायचा असेल, भोजनाचा, तोही स्त्री करू शकते. परंतु ते आटन करत असताना, विजन करत असताना काही बदल स्त्रियांच्या बाबतीमध्ये स्वामींनी सांगितलेले आहेत. ती वचनं स्वामींनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून आजचं वचन आहे आचार्य या प्रकरणातील 273 क्रमांकाचं, की बाई सुडे मागी जेती. म्हणजे पुरुषाला स्वामी काय सांगतात, उपेक्षिलेलं जे वस्त्र आहे ते घ्यायला सांगितलेलं आहे. की म्हणजे जे काही वस्त्र, म्हणजे खास करून एखाद्या व्यक्तीचा अंत्यविधी झाल्यानंतर जे काही वस्त्र असतं त्याचं, ते सफेद, ते जर का उपेक्षिलेलं वस्त्र म्हणतात त्याला, ते वस्त्र कोणी घेतं का? आपण घेऊ का? ते खूप चांगलं वस्त्र आणलेलं आहे, ते अंत्यविधी झालं की घरी घेऊन येऊ आपण वस्त्र, आणता येतं का? ते नाही. त्या व्यक्तीचे सगळे कपडे तिकडेच विल्हेवाट लावून टाकतात, ते कोणी आणत नाही. ते वस्त्र घेणारे पण लोक आहेत, म्हणजे त्या भागामध्ये जे काम करतात स्मशानामध्ये, ते लोक ते वस्त्र घेत असतात. त्या वस्त्राला उपेक्षिलेलं वस्त्र म्हणतात, म्हणजे त्यावर कोणाची अपेक्षा नसते. पण ते पातूरची लीळा आपण ऐकली तर त्या स्मशान राखणाऱ्याची त्याच्यावर पण अपेक्षा आहे बरं का. म्हणजे अशी कुठली गोष्ट नाही आहे. म्हणजे एकाने सांगितलं की टाकाऊ वस्तू, आपण जे म्हणतो ना, हे आता वस्तू टाकायची आहे, ती सुद्धा उपयोगामध्ये येते, त्याचाही सुद्धा व्यवसाय होतो. तसं हे वस्त्र म्हणजे उपेक्षिलेलं वस्त्र आहे, पण त्यामध्येही काही लोकांच्या अपेक्षा अडकलेल्या असतात. परंतु स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगितलं की नाही, तुम्ही काय करा, सुडे मागी जेती. म्हणजे जर का वस्त्र अपेक्षित असेल, आवश्यक असेल, तर आधीच वस्त्र मागून घ्या. आणि आपले अंग झाके ऐसे कीजे, आपलं सर्वांग जे आहे ते आपण आच्छादित केलं पाहिजे. आणि आंचळे बहिर्वासनं नेसे देते. म्हणजे बहिर्वास जो नेसायचा तो आंतरवास युक्तच बहिर्वास नेसायचा आहे. हे वचन स्वामींनी राणाईसांना सांगितलेलं आहे. या संदर्भातली जी लीळा आहे पूर्वार्ध 507 क्रमांकाची, राणाईचा स्वातंत्र्य धर्म निरूपण. राणाईसांना स्वामींनी स्वातंत्र्य धर्म जो आहे, स्वतंत्र आपण असलो पाहिजे, आपण अडकलेलो नसलो पाहिजे, विचारांशी अडकलेलो नसलो पाहिजे. आणि जे काही आपल्याला आचरण करायचं आहे त्यामध्ये सुद्धा आपण अडकलेलो नाही पाहिजे, आपण स्वतंत्र असलो पाहिजे. स्मरणार्थी स्वतंत्र असलो पाहिजे, की ते जेव्हा येतील स्मरणाला तेव्हाच आम्ही जाणार आहोत. तुम्ही तुमचं बघा, स्वतंत्रता ठेवा.
की ते अभ्यासाला येतील तेव्हाच आम्ही अभ्यास करणार आहोत तसंही नको, ते आचरण करतील तेव्हा आम्ही आचरण करणार तसंही नको. आचरणाच्या बाबतीमध्ये अलीकडे तर मी सांगतो की बाकीच्या कशाच्या बाबतीमध्ये स्वार्थी व्हायचं नाही, परंतु ईश्वर धर्म आचरणामध्ये आता स्वार्थी होऊन जायचं. कारण की आपण याची त्याचं जर का वाट बघत राहिलो तर काय होईल, त्याच्यामध्ये आपला खूपसा वेळ निघून जात असतो. म्हणून धर्मार्थी धर्म आचरणार्थी आपण स्वतंत्र असलं पाहिजे. कोणी येवो न येवो आपलं धर्म आचरण आपण सुरू केलं पाहिजे. आणि म्हणून तो स्वातंत्र्य जो धर्म आहे तो स्वामींनी निरूपण केलेला आहे. लाखाईसा ते आबाईसी नेले. लाखाईसा आणि राणाईसा या दोघी सोबत आलेले आहेत. साहित्य दोघींचं सोबतच आहे आणि ते प्रवासातनं आलेले आहेत. परंतु आबाईसांनी काय केलं, लाखाईसांना ते काही चांगल्या ओळखीचे आहेत त्याच्यामुळे त्या त्यांना घेऊन गेल्या. राणाईसे बिडारी राहिली आणि राणाईसा ज्या आहेत त्या तिथेच थांबल्या, त्यांना नेलं नाही, त्या तिथेच थांबल्या. लाखाईसे आपल्या संबंधियाच्या घरी नाहली जेविली. लाखाईसा ज्या आहेत त्या आपल्या संबंधियांच्या म्हणजे नातलगांच्या ओळखीच्या लोकांकडे त्या गेल्या. तिथे आंघोळ वगैरे त्यांनी केली, प्रवासातनं आलेले आहेत, भोजन वगैरे केलं. आणि इकडे त्यांच्यासोबत असलेल्या ज्या राणाईसा आहेत त्या सोबत आहेत. मग त्या मात्र कशा आहेत, अजूनही त्यांना भोजन त्यांनी केलेलं नाही. भूक त्यांना पण लागलेली आहे, पण ते कोणाची वाट बघतायत, ते लाखाईसांची वाट बघतायत. आणि लाखाईसा तिकडे जाऊन जेवण करून चांगला आंघोळ पांघोळ करून त्यांचं तिकडे त्यांची व्यवस्था स्वतःची त्यांनी लावली. आणि त्यांच्यासोबत असलेल्या ज्या राणाईसा त्या मात्र भुकैली. आपल्या सोबत जी व्यक्ती आहेत त्यांची सुद्धा आपण व्यवस्था जी आहे ती केली पाहिजे बरं का. जर का ते आपल्या सोबत आहेत किंवा ते आपल्या देवाचे आहेत किंवा ते आपल्या धर्माचे आहेत तर त्यांची सुद्धा व्यवस्था आपण काय केली पाहिजे. आमच्या स्वामींना चोर म्हणून धरलं, कोणासोबत, त्या चोराला बघितलं आणि स्वामींना सुद्धा चोर म्हटले. ते अर्थातच स्वामींची श्रीमूर्ती कशी आहे काय आहे हे लक्षात नाही आलं त्यांच्या. आणि जेव्हा तो अधिकारी आला, राजा आला आणि त्यांनी बघितलं, म्हणाले हे तर स्वामी आहेत, ह्यांना कशाला तुम्ही चोर म्हणून धरलं. म्हणजे त्यावेळेला स्वामींची त्यांची सांगत त्या लोकांनी घातलेली आहे. आणि नंतर मग स्वामींना काही देऊ म्हटलं की स्वामी तर आधी सांगाती, तुम्ही म्हटले ना तो आमचा सांगाती आहे, मग त्याची व्यवस्था आधी करा मग आमची व्यवस्था करा. अर्थातच आपल्यासोबत जी व्यक्ती आहेत, आपल्या संपर्कात जे लोक आहेत त्यांचं व्यवस्थापन हे आपल्याकडनं झालं पाहिजे. शिदोरीची वास पाहती. आता शिदोरी आहे परंतु खाता येत नाही का, कारण की ते येणार आहेत सोबत, मग आम्ही जेवणार आहोत. आपल्याकडे पद्धत आहे, मार्गामध्ये पण पद्धत आहे की बाबा भोजन वाढल्यानंतर लगेच सुरू नसतं करायचं बरं का. कदाचित गृहस्थांमध्ये होतं कधी कधी असं की वाढलं की लगेच सुरू होऊन जाते, पण तसं नाही. काही ठिकाणी गावाकडे अशी पद्धत आहे अजून पण, आणि मार्गामध्ये तर आहेच आहे. एकदा भोजन सगळ्यांना वाढलं की विचारतात झाली का वाढ, हां आता मग श्लोक म्हणतात एक, आणि नंतर मग जय होतो आणि नंतर मग भोजन सुरुवात होत असते. म्हणजे हे काय आहे की सर्व जणांना वाढ होणं गरजेचं आहे. म्हणजे ती व्यवस्था पण बघितली गेली पाहिजे. आणि सगळ्यांचं भोजन सुरुवात झाल्याशिवाय आपण भोजनाची सुरुवात करायची नाही, ही एक व्यवस्था आहे. आणि म्हणून ते शिदोरीची वास पाहती परंतु भोजन करत नाहीत, कारण की सोबत आहे सर्व. आणि तयाची वाट पाहती. आणि आता मग ते म्हणायचे आता ती पण येईल मग जेवू आम्ही, मग जेवू आम्ही. असा खूपसा जो वेळ आहे तो त्यांचा असाच गेला. आणि गोसाव्यांच्या श्रीमुखाकडे पाहती. आणि देवाकडे पण पाहतात, ते शिदोरीकडे पण पाहतात, त्या येणाऱ्या त्या राणाईसा ज्या आहेत त्या लाखाईसांची वाट सुद्धा बघतात आणि एकीकडे देवाकडे सुद्धा बघतात. अशा पद्धतीने त्यांचं असं सुरू आहे. स्वामी म्हणतात बाई जेवा ना का. स्वामी त्यांना म्हणतात बाई जेवा. स्वामींना माहिती की हे जेवणार नाही आहेत, परंतु स्वामी मात्र सूचना देत असतात. आम्हाला स्वामी सूचना देत राहतात बरं का. आधेमध्ये आपल्याला त्या सूचना लक्षात येत नाहीत, तेव्हा लक्षात येत नाही, ते नंतर लक्षात येतात की इथे देवाने सुचवलेलं होतं बरं का, यांच्याद्वारे आपल्याला लक्षात आणून दिलेलं होतं.
त्याच काळात एखादं वचन आपल्याला वाचल्या जातं, हे सुद्धा देवानेच ते वचन आपल्याला वाचायला ती बुद्धी दिलेली असते. याद्वारे देव परमेश्वर सूचना देत असतात. जसं भट्टोबासांना स्वामी विचारतात, शिदोरी घेऊन जा, नेवाशाला चाललेले आहेत भर तापामध्ये. ते म्हणतात जी नाही, मी येऊन जाईल पूजा अवसरापर्यंत वगैरे, शिदोरी नको. शिदोरी का नको आहे? कारण की ताप आहे, भूक नाही आहे. परंतु जेव्हा ते चालायला लागतात आणि चालता चालता घाम येतो वगैरे वगैरे, ताप निघून जातो, त्याआधीच आमच्या स्वामींनी शिदोरी त्यांच्यासाठी पाठवलेली आहे. परमेश्वर सगळी व्यवस्था करतात. आणि म्हणून इथे सुद्धा हा व्यवस्थेचाच भाग आहे की बाई तुम्ही जेवून घ्या. वेळ होत असेल तर काय केलं पाहिजे? जेवलं पाहिजे. आमचे स्वामी स्वतः बाईसा जेव्हा म्हणतात स्वामींना, जी आरोगणेला उशीर होतोय, स्वामी म्हणतात बाई हे मागे ना, पोटाला अजून भूक लागलेली नाहीये. काय सांगतात स्वामी? भूक लागल्याशिवाय जेवायचं नाही, आणि भूक लागल्यावर जेवायचंच. म्हणजे ती भुकेची वेळ आहे, त्या वेळेला तुम्हाला भोजन घेता आलं पाहिजे. मग त्यासाठी थांबायचं नाही. तर आम्ही काही महिला वर्गांना विचारतो की लवकर जेवा. ते म्हणतात आम्हाला स्मरणाला जाग येत नाही. का नाही जाग येत? तुमचं जेवण उशिरा होतं का? हो. मग तुम्ही लवकर जेवण, हे आल्याशिवाय जेवता येत नाही. त्यांना सांगतो की तुम्ही मिस्टरांना सूचना द्या आता, की एवढ्या वर्ष आम्ही तुमच्यासाठी थांबलो जेवायचं, आता इथून पुढे आम्ही लवकर जेवणार आहोत. 7 वाजता जर का महिला वर्ग जेवले, महिलांना शक्य आहे 7ला जेवणं, पुरुष मंडळींना नाही शक्य, ते उशिरा येतात. पण महिलांनी कोणीतरी एकाने तरी लवकर जेवा, म्हणजे ते कोणतरी एक तरी स्मरणाला लवकर उठतील. जेवढं तुम्ही लवकर जेवाल तेवढं लवकर पचन होईल, तेवढं सकाळी लवकर तुम्हाला लगेच जाग येऊ शकते, आणि लवकर झोपलं तर. म्हणजे अशा पद्धतीने या बाबतीत तुम्ही स्वतंत्र होऊ शकता बरं का महिला वर्ग. म्हणजे भोजनासाठी कुणाच्या थांबण्याची आवश्यकता नाही. आणि पुरुष वर्गाने पण त्यांना सूचना देऊन द्यायची की तुम्ही तुमचं लवकरात लवकर जेवून घ्या. अशा पद्धतीने स्वामी सुद्धा त्यांना म्हणतात बाई जेवा नाका, ना जी लाखाईसे येती. राणाईसा बरोबर चाललेले आहेत, सांगात धर्म पाळत आहेत. ते म्हणतात जी ती लाखाईसा येईल, मग जेऊ वाढीती, मग त्या वाढतील, आणि मग तयाची आणि माझी शिदोरी एकी ठाई असेल. तिची माझी शिदोरी एकत्रच आहे. म्हणजे वाढताना काय होईल? एका शिदोरीचे 2 भाग होतील, आणि दोघही भाग समसमान वाटल्या जातील. जर का आपण पहिले जेवायला लागलो तर थोडं थोडं घेता 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 काय होईल? कदाचित आपण 60% भाग खाऊन जाऊ, 40% भाग राहील. असंही होता कामा नये. जेव्हा एकत्र शिदोरी असते त्यावेळेला तिथे जी वाटणी आहे ती समसमान झाली पाहिजे. मार्गामध्ये आम्ही होतो जे पाळं व्हायचं, 200 लोक असले तर 200 लोकांना समान पाळं असायचं. असं नाही की कमी जास्त, कोणी लहान पोराला जास्त द्या, मोठ्यांना कमी द्या, असं नाही, किंवा मोठ्यांना जास्त द्या, लहानांना कमी द्या, तसं नाही. पाळं म्हणजे समसमान सगळ्यांना दिल्या जातं. आजही मार्गामध्ये तीच पद्धत आहे. आणि म्हणून ते म्हणतात की ती येईल आणि मला वाढेल. स्वामी म्हणतात बाई स्वातंत्र्य मोक्ष पारतंत्र्य बंध. हे वचन स्वामींनी सांगितलेलं आहे. माळकेमध्ये हे वचन येतं की स्वातंत्र्यता जी आहे ते मोक्ष, म्हणजे तुम्ही एक तर स्वतंत्र आहात म्हणजे तुम्ही मुक्त आहात, आणि तुम्ही मुक्त आहात म्हणजे तुम्ही स्वतंत्र आहात, हा पण एक अर्थ आहे. आणि जर का तुम्हाला मोक्षाला जायचं असेल तर स्वातंत्र्य हा मोक्ष, म्हणजे स्वतंत्रता जर का तुमच्या जीवनामध्ये असेल, म्हणजे जीव देवता आणि प्रपंच यांच्यापासून जर का तुम्ही स्वतंत्र असाल तर मोक्ष म्हणजे मोक्षाला जाण्यासाठी तेच एक महत्वाचं आहे. जीव देवता आणि प्रपंच यांच्या बंधन तुम्हाला असता कामा नये. त्याला काय म्हणतात? पारतंत्र्य हा बंध, त्याला म्हणतात पारतंत्र. आपल्याला पारतंत्र्यामध्ये राहायचं नाही, आपल्याला परतंत्रामध्ये राहायचं आहे. पारतंत्र म्हणजे इतरांचं बंधन जे आहे, जीव देवता आणि प्रपंच यांचं बंधन नको, आपल्याला परतंत्र पाहिजे. म्हणजे काय आहे? परमेश्वराचं बंधन आपल्याला असलं पाहिजे. या जगामध्ये परमेश्वराचं बंधन असं आहे की जे तुम्हाला सर्व बंधनातनं मुक्त करणारं बंधन आहे. एरवी असं कुठलं बंधन नसतं ते तुम्हाला मुक्त करणारं बंधन, म्हणजे बंधनात टाकणारच असतं. परंतु परमेश्वराने घालून दिलेले जे बंधन आहे ते आपल्याला सर्व बंधनातनं मुक्त करणारं असं बंधन आहे.
आणि म्हणून या बाबींपासून जर का तुम्ही स्वतंत्रता जर का प्राप्त केली जीव देवता आणि प्रपंचापासून, तर तुम्हाला मोक्षाला तुम्ही योग्य ठरता. आमचे स्वामी सांगतात ना की मुक्तीची चाड आणि तेवीची खुंट दावे सांभाळणे, म्हणजे बंधनामध्येच लागलो की नाही आपण, कशामध्ये तरी आपण अडकलो. हे बंधन जे आहे ते आपल्याला मोक्षाला जाण्यापासनं थोडं अडथळा निर्माण करणारं असतं. आणि परतंत्रता जी आहे ती बंध आहे, म्हणजे ते बंधनात्मक आहे. ते बंधन जे आहे ते तुम्हाला बंधनातच ठेवणार आहे, ते तुम्हाला मुक्त करणार नाही, स्वतंत्र करणार नाही आणि मोक्षाला सुद्धा नेणार नाही. स्वामी म्हणतात बाई तुम्ही काही करा. आता स्वामींनी थोडासा विषय बदललेला आहे, मुख्य विषयाकडे आणायचं आहे त्यांना. म्हणून विषय कसा सुरुवात केला की तुम्ही काही करा. काय करता म्हणजे तुमचं जीवन उदरनिर्वाह तुमचं कसं चालतं. जी जी बापू धानी मागे तयाची वरो होय, म्हणजे वडील जे आहेत ते धान्य वगैरे मागतात, म्हणजे कोरडी भिक्षा धान्य वगैरे मागतात, ते तयाची वरो होय, म्हणजे ते आम्हाला काही ना काही घर चालवण्यासाठी ते उपयोगी पडतं, काही शिल्लक राहतं. मी धानी मागे तयाचे तेल मीठ होय, आणि मी काही धान्य मागते, ते धान्य विकून तेल मीठ घेता येतं. लक्षात घ्या की खूप वेळा असं आहे की आपण धान्य देत असतो मार्गामध्ये, गहू तांदूळ, आपण कधी मसाला घेऊन देतो का? राई जिरं देता का कोणी? शक्यतो नाही दिल्या जात बरं काय. किंवा तेल मीठ सुद्धा, मीठ दिल्या जातं पण तेल वगैरे सुद्धा आत्ता समजा थोडंसं सुज्ञपणा त्यामध्ये आलेला आहे की या गोष्टी पण लागतात असा विचार केला जातो. परंतु काय होतं की धान्य दिल्या जातं, मग यामध्ये ही सुद्धा तेवढंच अपेक्षित असतं किंवा आवश्यक असतं. म्हणून मग ते काय करते, ते म्हणतात की मी ते धान्य जे आलेलं आहे ते धान्य काही विकून तेल मीठ त्याचं मिळतं. कांते तयाचे धडोत्पन्न होय, आणि कापूस वगैरे कातणे असतं ना, ते केल्यामुळे काहीतरी वस्त्राचं म्हणा वगैरे किंवा अजून काही गोष्टी असतील त्या प्राप्त होतात. स्वामी म्हणतात धानी न मागीजे कांतीजे ना भिक्षा मागीजे. तुम्ही काय करा, आता ते धान्य तुम्ही मागत आहात ते धान्य मागणं बंद करा. कांतीजे ना, कापूस वगैरे तुम्ही जे काय काततायत तो सुद्धा तुम्ही ते बंद करा. आणि भिक्षा मागीजे, भिक्षा मागा. भिक्षा मागायला सांगितलेली आहे. भिक्षेमध्ये काय आहे की तुम्ही जर का धान्य मागितलं वगैरे वगैरे, तर ते धान्य बनवण्यासाठी तेल मीठ वेगळं परत मागा, आणि ते लगेच ते परत नुसतं मागून नाही चालणार, ते बनवावंही लागतं वगैरे. याहीपेक्षा तुम्ही काय करा, सोपं काम करा की भिक्षा तयार जे काही भोजन आहे त्या भोजनाची भिक्षा मागा. त्याला ओली भिक्षा असं म्हणतात. धान्याची जी भिक्षा आहे त्याला कोरडी भिक्षा असं म्हणतात. मग त्या म्हणतात नाजी तरी धडोत्पन्नासी काही करू. कपड्यांचं वगैरे कसं करायचं, कपड्यांची भिक्षेचं काय करायचं. स्वामी म्हणतात बाई सुडे मागी जेती. हे आजचं जे वचन आहे ते स्वामींनी या ठिकाणी उच्चारण केलेलं आहे की सुडे मागी जेती, म्हणजे भिक्षा मागायची म्हणजे फक्त अन्नाची भिक्षा मागायची नाही. लक्षात घ्या, आपल्याला फक्त भिक्षा म्हटलं की अन्नाचीच भिक्षा दिसते, तसं नाही. अन्नाची तर भिक्षा मागायचीच आहे, तिथे वस्त्र काही लागलं त्याची पण भिक्षा मागायची आहे. स्वामी म्हणतात आप जवीजे, म्हणजे तुम्हाला जे आवश्यक आहे, कशासाठी, आचरणासाठी जे जे आवश्यक आहे ते तुम्ही मागू शकता, ते तुम्ही परमेश्वराकडे मागू शकता, किंवा परमेश्वराने विहित जे विधी केलेला आहे ते विधीमध्ये ते तुम्ही त्या व्यक्तीकडे ते मागू शकता. आणि नाही मिळालं तर खुंटगिळी जे, म्हणजे त्या खुंटासारखं शांत बसा. भेटलं तर भेटलं, नाही भेटलं तर नाही भेटलं, असं स्पष्ट देवाने सांगितलेलं आहे. मग भिक्षेमध्ये अन्न मागायचं आहे, आवश्यक तेवढंच मागायचं आहे. वस्त्र मागायचं आहे, आवश्यक तेवढंच. आता एवढंच आहे का फक्त? नाही. मग तिथे आचरणासाठी तुम्हाला ज्ञान सुद्धा लागणार आहे. ते ज्ञान सुद्धा कोणाकडे मागायचं आहे? देवाकडे. ज्ञानाची पण भिक्षा मागायची आहे. आमच्या स्वामींनी भीक मागायला सांगितलेली नाही. जे मागायला सांगितलं ते काय मागायला सांगितलं? भिक्षा मागायला सांगितलेली आहे. म्हणून अन्नाची सुद्धा भिक्षाच मागायची, वस्त्राची भिक्षा पदामध्ये बसेल असंच प्रत्येक पद्धतीने वस्त्राचं सुद्धा मागणी असली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये ज्ञान मागितलं पाहिजे. सकाळचं जे आपलं स्मरण असेल
दिवसभराचं जे चिंतन असेल त्याच्यामध्ये देवाकडे देवाचंच ज्ञान मागितलं पाहिजे. परमेश्वरे परमेश्वर पाविजे, परमेश्वराकडनंच परमेश्वराची प्राप्ती आपल्याला होईल, किंवा परमेश्वराला जे द्यायचं आहे ते आपल्याला परमेश्वराकडनंच मिळणार आहे, इतर कोणी ते देऊ शकत नाही. आणि त्यामध्ये तुम्हाला स्मरण मागायचं आहे, तिथे तुम्हाला त्यासोबत काही सेवादास्य आहे, सेवादास्य मागायचं आहे. आणि सोबत जेणेकरून आपली योग्यता होईल अशा सगळ्या गोष्टी परमेश्वराकडे आपल्याला भिक्षेमध्ये मागायच्या. म्हणजे भिक्षा म्हणजे अन्नापुरती इतकी मर्यादित नाही आहे. जे जे काही तुम्ही मागणार आहात, अप्राप्ती जे म्हटलेलं आहे, अप्राप्ती म्हणजे पूर्ण भिक्षाच आहे ती. स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुक, शास्त्र, ईश्वर, प्रेम, म्हणजे आम्हाला स्थानही प्राप्त झाले पाहिजे. कशासाठी? फक्त उटी उपहारासाठी नाही. तिथे गेल्यानंतर हेही विधी तुम्ही करा, सोबत नामस्मरण झालं पाहिजे, लीळा चिंतन झालं पाहिजे, काही त्या ठिकाणी चिंतन विजनपूर्वक चिंतन झालं पाहिजे. प्रसाद म्हणजे वंदन झालं पाहिजे. वंदन करायला नाही मिळालं पाहिजे नुसतं प्रसाद. आपण आता असतं ना आता की प्रसाद वंदन झाले, प्रसाद वंदन झाले, तसं नाही. प्रसादाची लीळा आठवणपूर्वक प्रसाद वंदन झाले पाहिजेत. अशा प्रकारची अप्राप्ती भावली पाहिजे. आपल्याला आता प्रसाद वंदन करायला भरपूर मिळतात, त्याची काही कमी नाही. आपल्याकडे गाडी असते, सगळीकडे फिरून लांब लांबचे प्रसाद करून येतो आपण. पण ते प्रसाद वंदन होतात का? विधीपूर्वक जर का केले, लीळायुक्त जर का ते केले, तर मग तामसे काळी सत्वाये गेले, सत्वये घडतं. आणि प्रसाद वंदन करताना जर का तम येत असेल तर आपल्याला ते प्रसाद वंदन नाही. सत्व आलं भरलं पाहिजे. अशा प्रकारची अप्राप्ती भावा की असं प्रसाद वंदन आम्हाला घडलं पाहिजे. वासनिक आहेत ते कोण भेटले पाहिजेत? धर्मवार्ता करणारे वासनिक भेटले पाहिजेत. ते भेटत नाही तर त्याविषयी अप्राप्ती भावा. शास्त्र, ईश्वर, प्रेम म्हणजे स्थान, प्रसाद, वासनिक, भिक्षुकही तसेच भेटले पाहिजेत. त्यानंतर स्मरण घडलं पाहिजे आणि शास्त्र प्राप्त झालं पाहिजे. त्याविषयी सुद्धा देवाकडे आपण भिक्षा मागितली पाहिजे. बाकीच्या भिक्षा आपण मागत बसण्यापेक्षा ही भिक्षा देवाकडे आपण मागावी. आणि शास्त्र, ईश्वर आणि प्रेम, परमेश्वराचं काय मागायचं आहे? आपल्याला प्रेम मागायचं आहे. बाकीच्या गोष्टी नाही काही मागण्याची आवश्यकता नाही. आपण विशेष मागतो, प्रसाद मागतो, पेक्षा परमेश्वराचं प्रेम मागा. म्हणजे माझं म्हणणं असं होतं कधी कधी, आपल्याकडे एखादा प्रसाद तुल्य विशेष असणं कधी चांगलंच आहे, परंतु त्याहीपेक्षा चांगलं असतं की एखाद्या दुसऱ्या ठिकाणी प्रसाद तुल्य विशेष जेव्हा असतो त्यावेळेला आपल्याला ते वंदन करताना जास्त दुर्लभता असते बरं का. आपल्याच घरी असेल तर आपल्याला आपण म्हणतो आम्हाला कुठे जायची गरज नाही, आमच्याकडेच विशेष आहे चांगला, म्हणजे तो अहंकार त्याच्यामध्ये येतो. तसं नाही. मला असं वाटतं उलट जेवढं दूर विशेष असतील, काही लोक म्हणतात आम्ही डोमेग्रामला जागा घेणार, म्हटलं घेऊ नका, लांबच घ्या जागा. जे डोमेग्रामला जाण्याची दुर्लभता राहील, आपल्याला बरं वाटेल, आनंद वाटेल डोमेग्रामला जाताना. परंतु डोमेग्राममध्येच राहत असू आपण तर कदाचित आपल्यामध्ये ती दुर्लभता राहील नाही राहील. म्हणून इथे या ठिकाणी भिक्षा जी आहे स्वामी त्यांना मागायला सांगत आहेत. कसली भिक्षा? वस्त्र पाहिजे वस्त्र मागा, भिक्षा पाहिजे अन्नाची ती मागा, अजून काय असेल ते परमेश्वराकडे आपण मागू शकतो. स्वामी म्हणतात की हे अशा प्रकारे बाई सुडे मागिजे ती मग आपले अंग झाके ऐसे कीजे, आंचळे बहिर्वास न नेसिजेती तवर आणायसी म्हटले जी जी मागितल्या कवण देईल. स्वामी म्हणतात त्यांना की मागा, आणि ते विचारतात देवा मागितल्या कवण देईल, मागितल्यावर कोण देईल बरं? असं आपण गेलो आणि मागितलं आणि त्यांनी दिलं, असं शक्य तरी आहे का? म्हणजे स्वामी म्हणतात पृथ्वी येसने रवण असे आणि ईश्वरा येसनी देवता असे. स्वामींनी त्यांना ते वचन सांगितले की पृथ्वी येसने रवण असे. इथे स्वामींनी फक्त कर्मभूमी सांगितलेली नाही बरं का, स्वामींनी फक्त भारत नाही सांगितलेलं आहे. काही लोक म्हणतात की बाबा की तुम्हाला तिकडे सहाय्य होत नाही, भारत सोडून सहाय्य होणार नाही. मला असं वाटायचं की नाही, सहाय्य तिकडेही होतं देवाचं. मग परंतु त्याचं वचन मिळत नव्हतं मला. वचन माहिती आहे परंतु ते सुचत नव्हते की हे वचन आहे. आणि त्यावेळेला एकदा मला हे वचन
वाचायला मिळालं आणि ते वचन काय, पृथ्वी एसने रवण असते. पृथ्वी म्हणजे किती, पूर्ण जग आलं त्याच्यामध्ये, अख्खी पृथ्वी आली. आणि परमेश्वरा एसणी देवता असे, म्हणजे पृथ्वी एसणे म्हणजे रवण म्हणजे मैदान आहे. किती मैदान आहे, ते जग आहे पूर्ण. आणि ईश्वरा एसणी देवता असे म्हणजे त्या पृथ्वीलाही व्यापून कोण आहेत, परमेश्वर आहेत. परमेश्वराने त्या पृथ्वीला व्यापलेलं आहे. किती पृथ्वीला व्यापलेलं आहे, अनंत पृथ्व्यांना. एक हे ब्रह्मांड आहे, अशा अनंत ब्रह्मांडाला देवाने परमेश्वराच्या स्वरूपाने व्यापलेलं आहे. याचा अर्थ प्रत्येक ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप आहे. आणि ज्या ठिकाणी परमेश्वराचं स्वरूप आहे त्या त्या ठिकाणी आम्हाला सहाय्य होणार आहे. या जगातलं अनंत ब्रह्मांडातलं एकही ठिकाण असं नाही की जिथे परमेश्वराचं स्वरूप नाहीये बरं का. आणि ईश्वरा येसनी देवता असे मा चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल. कुठे मिळेल, पृथ्वी येसने रवण. पृथ्वी एवढं जे काही मैदान आहे त्या पृथ्वीच्या कुठल्याही टोकाला तुम्ही असले तरी परमेश्वराचं सहाय्य होतं, असं श्री चक्रधर स्वामी त्यांच्या वचनामध्ये सांगतात. स्वामींनी नाही सांगितलं की आम्ही पर्टिक्युलर एवढ्याच भागामध्ये आमची रेंज आहे बरं का, तिथंच फोन लागेल, बाकीकडे फोन लागणार नाही, असं नाही आहे. परमेश्वर कुठेही सहाय्य करतात. एखादा जीव देवता फळामध्ये आहे पण त्यांनी कणव जोडलेली असेल तर त्याला सुद्धा तिकडून काढून काय केलं जातं, उच्च फळाला नेल्या जातं म्हणा वगैरे. अशा प्रकारे तिथेही सहाय्य होतं. परमेश्वराचा दातृत्व पावलेला एखादा फळिया जर का एखाद्या फळामध्ये असेल देवतेच्या, आणि जर का चौकडीचे नरक जेव्हा हे होतात तेव्हा सगळीकडचे जीव काढल्या जातात, पण ईश्वर दातृत्वाचा जो जीव आहे तो त्या फळातनं काढल्या जात नाही. ते देवता फळ कुठे आहे, ते काही कर्मभूमीमध्ये नाही आहे, ते कर्मभूमीच्या बाहेर आहे, पण तिथेही परमेश्वराचं सहाय्य त्या जीवाला होत असतं. म्हणून परमेश्वराचं सहाय्य कुठेही होतं, पण कधी होईल, जेव्हा आपण त्या सहाय्याला अनुकूल असं कार्य करत असू तरच परमेश्वराचं सहाय्य होईल. नाही तर आपण एखाद्या स्थानाजवळ राहिलो तरी आपल्याला सहाय्य होणार नाही. एखाद्या अधिकरणाजवळ आहोत आपण तरी सहाय्य होणार नाही, कारण आपण विधीमध्ये नसू तर. परंतु कदाचित आपण लांब असू, एकांतात असू, पण विधीमध्ये आहोत तर तिथे सुद्धा सहाय्य परमेश्वराचं प्राप्त होत असतं. आणि म्हणून जसं आता आम्ही साठेवाडीच्या पोथीला होतो, आदल्या दिवशी पावसाचं वातावरण, आणि आम्ही सकाळी जेव्हा उठलो तर पूर्ण काळं झालेलं होतं, पूर्ण म्हणजे आकाश पूर्ण काळवंडलेलं होतं आणि कुठल्याही क्षणाला पाऊस पडणार असं होतं. आम्ही सकाळी उठल्यानंतर बघितलं आता काही खरं नाही, कारण की सगळी माती काळी तिथे. मग तिथे सगळ्यांना अनाउन्स केलं की बाबा सगळ्यांनी स्मरणाला बसा. नामस्मरणाला बसले लोक. मी म्हटलं आपल्यापेक्षा महिलांना सांगा स्मरण करायला, आपल्यापेक्षा महिला खूप चांगलं स्मरण करतात, मनापासनं करतात. आणि सगळे स्मरणाला बसले, विनंती सगळ्यांनीच केली. थोड्या वेळाने हवा सुटली, सगळं आभाळ इकडच्या तिकडे निघून गेलं, पावसाचा एक थेंब काही आला नाही. म्हणजे त्या ठिकाणी सगळेजणच विधीसाठी उपस्थित होते, सगळेजणच विधी करत होते. त्याच्यामुळे काय झालं की त्या ठिकाणी त्यांना सहाय्य झालं सर्वांनाच. असं सहाय्य परमेश्वराचं पदोपदी आपल्याला होत असतं. या ठिकाणी स्वामींनी म्हणतात चिंदी चिरकुटी नेनो कैसी मिळेल की. चिंदी चिरकुटी तुम्हाला अपेक्षित असलेलं नुसतंच कपडा नाही तर सगळ्याच गोष्टी ज्या तुम्हाला आवश्यक आहेत त्या त्या तुम्हाला तिथे प्राप्त होणार आहेत. तुम्हा काही दैन्य असे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचं काही कमीपणा नाही किंवा नाही भेटणार अशातला काही प्रकार नाही. स्वामी म्हणतात बाई येत अनुसरा. हा मुख्य विषय काय आहे स्वामींचा, मुख्य मुद्दा काय आहे, हा आहे. तुम्ही एरवी तिकडे मागतच आहात की नाही, मग इथे मागा. तिथे जे मागतायत त्याला कदाचित भीक म्हटल्या जाईल, पण इकडे जे मागितलं जाईल त्याला काय म्हटलं जाईल, भिक्षा म्हटलं जाईल. आणि हे स्वामींनी फक्त मागायला सांगितलंय, परंतु वास्तविकता अशी आहे की मागायची गरजच नाही पडत. भिक्षा तर घेऊन जावं, भिक्षेसाठी तर जावं लागतंच, परंतु इतर काही गोष्टी आहेत ना त्या गोष्टी देवाकडे मागाव्या लागतच नाही. तुम्हाला आवश्यकता पडण्याच्या आधीच तुम्हाला ती वस्तू, ते पदार्थ जे काय असेल ते उपलब्ध होऊन जात असतं, भेटत असतं, आधीच भेटत असतं, मागावं लागत नाही. असं परमेश्वराचं सहाय्य आहे. आणि असा
आत्तापर्यंतचा माझा अनुभव आहे की परमेश्वर सकळ बाबतीमध्ये जी काय व्यवस्थापन आहे ते परमेश्वराचं एकदम बरोबर आहे. म्हणजे आता जर का पंक्तीमध्ये वाढणारे लोक जर का चांगले असतील ना, तर कोणालाच म्हणावं लागत नाही की मला डाळ आणा बरं किंवा अमका आणा बरं तमका आणा, म्हणावं नाही लागत. कारण की ती वाढणारी मंडळी बरोबर ते टप्प्याटप्प्याने फिरते बरं का. ते खानदेशमध्ये ते वरणपोळी खातात, त्याच्यासोबत तूप असतं बरं का. मग ते चपातीवाला पुढे गेला की त्याच्या मागे वरणवाला असतोच, त्याच्या मागे तूपवाला बोलवा असं म्हणावंच नाही लागत, तो त्याच्या बरोबर मागे मागेच असतो. हे व्यवस्थापन तसं आहे. तसं परमेश्वरासाठी जेव्हा समर्पण करतो आपण, त्यावेळेला परमेश्वराला सांगावं लागेल का काही? आपल्याला जीवाला सांगावं लागेल, परंतु देवाला सांगावं लागेल का? देव बरोबर त्या वेळेला ती गोष्ट तुमच्यापर्यंत बरोबर पोहोचवणार आहे. आणि म्हणून स्वामी सांगतात बाई येत अनुसरा, म्हणजे अनुसरल्यानंतर हे सगळे कार्य आहेत बरं का. म्हणजे जसं तसं परमेश्वराचं साह्य जे आहे ते अनुसरणासाठी आहे, जे अनुसरण घ्यावं तुम्ही म्हणून. आणि अनुसरल्यानंतर हे जसं तसं साह्य आपल्याला लागू होत असतं. नाजी मी गावा जाईन, आता त्या काय म्हणतात मी गावाला जाईन, त्यांचा विषय वेगळा सुरू आहे. मुळामध्ये म्हणजे तत्वज्ञानातला विषय नेहमी वेगळा सुरू असतो आणि आपल्या डोक्यामध्ये वेगळाच विचार सुरू असतो. आपण जर का नामाचे 10 टाळे सांगितले की नामामुळे सगळं साह्य होतं, मग ते म्हणतात की आपण नोकरीसाठी नामस्मरण करूया बरं का, आपण याच्यासाठी नामस्मरण करू, त्याच्यासाठी नामस्मरण करू. थोडे तिकडे न्यायला सांगा. असं नाही होत की आपण मोक्ष प्राप्तीसाठी नामस्मरण करू, असा विचारच आपल्या डोक्यात येत नाही. म्हणून ईश्वर पैकीचे जेवढे काही विधी आहेत ते आपण आपल्या वैयक्तिक दृष्टपर गोष्टींसाठी त्याचा उपयोग घ्यायचा प्रयत्न करतो. स्थानाच्या ठिकाणी लीळा आठवायला जावं हा हेतूपेक्षा आम्हाला ते आमच्या खेटीसाठी जायचं आहे किंवा आमक्यासाठी जायचं आहे तमक्यासाठी जायचं आहे, हा जास्त भाव आपल्यामध्ये असतो. स्थानाला तुम्ही जा, स्थान वंदन करायला जा, तिथे तो हेतू आपला असणं तेवढं जास्त आवश्यक आहे. परंतु इथे ते काय म्हणतात की स्वामी काय विषय सांगतात, ते म्हणतात नाजी मी गावा जाईन, कापूस असे तो कांतीन मग अनुसरेन. मी गावाला जाईन आणि मग तो कापूस आहे तो कातेन आणि त्यानंतर मग मी काय करेल, अनुसरेन. आता याच्यामध्ये मोठा अंतर आहे बरं का. आपल्याला वाटतं एकदम सोपं आहे की गावाला गेलं, कापूस घेतला, तो कातला की लगेच अनुसरणार, परंतु त्याच्यामध्ये खूप मोठं अंतर आहे. सगळ्या गोष्टी सोप्या नाही आहेत. वाढलं आणि जेवलो मी, पण जेवणं सोपं आहे का? खूप 5 मिनिटाचं आहे का जेवण? नाही. ते जेवत असताना सगळे प्रक्रिया तुम्हाला त्या कराव्या लागतात. त्याच्यामध्ये अनेक वेळ त्याच्यामध्ये निघून जातो, अनेक सेकंद अनेक मिनिटं त्याच्यामध्ये निघून जातात. तशा पद्धतीने तुम्हाला ज्या ज्या गोष्टी सोप्या वाटतात त्या गोष्टीमध्ये अजून काय काय त्याच्यामध्ये आहे आपल्याला माहिती नाही, काय काय अडथळे आपल्याला आहेत ते माहिती नाही. ते आपण इथे टाकतो ना की हे 1 किलोमीटरच आहे बरं का, लगेच जाणार आपण 2 मिनिटामध्ये, पण मध्ये काय झालेलं आहे रस्त्यामध्ये आपल्याला माहिती नाही. किती वाहतूक अडथळा तिथे आहे, अजून काही झालेलं असेल आपल्याला काहीच माहिती नाहीये. ते अडथळे जे आहेत ते आपल्याला दिसत नाही, ते देवाला दिसतात. आणि जर का देवाने म्हटलं अनुसरा, तर ती तयारी आपण दाखवली तर सगळे अडथळे आमचे स्वामी नासणार आहेत. दायंबासांना म्हणतात आम्ही सगळे तुमचे अडथळे नासू, सारंग पंडितांना म्हणतात ते बघून घेऊ आम्ही. परंतु जीव काय आहे की जीवाचा विचार थोडा वेगळा चालू असतो. आणि मग हा विषय इथे थांबला. मग दिसू माळवता लाखाईसा आल्या. दिवस मावळायला लागलेला आहे, म्हणजे 5 वगैरे वाजलेले आहेत. आणि मग त्या लाखाईसा आल्या आणि त्या आल्यानंतर विचारतात राणाई तू जेवलीस? नशीब एवढं तरी विचारलं, तू जेवलीस का? तुम्हा विन कैसी जेवीन. बघा ह्या आई अजूनपर्यंत थांबलेल्या आहेत. सांगत धर्म पाळावा तर यांनीच पाळावा, राणाईसांनी. आणि सांगत धर्म पाळत नाहीत लोक, ते यांच्या लाखाईसांच्या माध्यमातून आपल्याला दिसतं. ते म्हणतात तुम्हा विन कैसी जेवीन. मग तीही सिदोरी सोडिली. त्यांनी सांगितलं नाही बरं का मी जेवण खाऊन आलेली आहे, ते गप्पच बसल्या. पण त्यांनी शिदोरी सोडली. आंबील भातू घालू आदरीला. आंबील भात होता, आंबट भात असा. गोसावी पुसले बाई हे काही. स्वामींनी विचारलं बाई हे काय बरं? जीजी हा दही भात. हा दही भात आहे असं सांगितलं त्यांनी.
स्वामी म्हणतात पुन्हा, हे काई बाई हे काय आहे? तेही म्हटले, जीजी हा आंबील भात. आता खरं बोलल्यात की हा आंबील भात आहे. स्वामी म्हणतात, हा वाडा हा नको, म्हणजे तो दही भात आहे तो वाडा त्यांना. तो आंबील भात जो आहे तो खराब झालेला आहे, तो वाढू नका. यावरी बाईसी लाखाई साथे म्हटले, आपण तेथ जेवणी आली ती, इसी आंबील भातू वाढतीसी. बाईसा होत्या तिथे, त्या म्हणाल्या, तू तर स्वतः तिकडे चांगलं जेवण खावण करून आलीस आणि हिला आंबील भात वाढतेस. नको वाढू, हे बाबाची ए पांतीसी जेविल. हे कोणाच्या सोबत जेवतील? स्वामी आता भोजनासाठी बसणार आहेत. म्हणजे स्वामींचं भोजन कधी होतं? सूर्यास्ताच्या आधी स्वामींचं भोजन आहे. आपलं जेवण कधी असलं पाहिजे? सूर्यास्ताच्या आधी असलं पाहिजे. मग तयासी गोसावी दही भातू जेव सुवविला. मग वेळीचा आबाईसाचा उपहारू आला आणि स्वामी दही भात त्यांना खायला दिलेला आहे, वाढायला लावलेला आहे. संध्याकाळचा उपहार आबाईसांचा उपहार आलेला आहे. गोसाव्यांशी पूजावसर झाला, गोसाव्यांशी आरोहणा झाली, गोसाव्यांशी तेतची पहुडू झाला. म्हणजे तिथे स्वतंत्रता या बाबतीमध्ये आणि पारतंत्रता जर का ठेवली तर काय होतं? जेवणाचे सुद्धा अडथळे निर्माण होतात. बाकीचं जे काही आचरण आहे, योग्यता आहे, त्या प्राप्त होण्यासाठी तर आपण जर का परतंत्र राहिलो तर मग त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. आणि म्हणून स्वामींनी एकला विजया सांगितलेला आहे. एकला विजया म्हणजे तुम्ही जरी सगळे सोबत असाल तरी तुमचं प्रत्येकाचा अधिकार काय आहे तो आपल्याला आपला अधिकार कळत असतो. त्या अधिकाराच्या अनुरूप आपण आपलं क्रिया करावी. नामस्मरण आपल्या अधिकाराच्या अनुरूप करायचं. नेहमी काय होत असतं की आपण 4-5 जण स्मरणाला बसलेलो असू, त्यातलं एक जणी उठला तरी बाकीचे पण सगळे उठून बाकीच्यांना स्मरण करायचं आहे बरं का, त्यांचं चांगलं लिंक लागलेली आहे. पण त्यांना वाटते आपल्या सोबतचे उठले मग आपली चलविचल सुरू होते. तसं त्यांना उठायचं त्यांना उठू द्या, पण आपण मात्र स्मरणाला बसा. आपलं जो काही स्मरण आहे अखंडित सुरू आहे ते त्यामध्ये खंड पडू देऊ नका. म्हणजे ही स्वतंत्रता जी आहे ती तुम्हाला विधी आचरणासाठी उपयोगी पडते आणि त्याद्वारेच आपण पुढे आपला प्रवास विशेष ज्ञानापर्यंत आणि पुढे प्राप्तीपर्यंत जाणार आहे. आजच्या या वचनासंदर्भामध्ये अजून विश्लेषण आहे, टीकारूपी, ते आपण बघणार आहोत. स्वामी म्हणतात, बाई सुडे मागी जेती मग आपले अंग जाके ऐसे कीजे. म्हणजे इथे सुडा कशाला म्हटलेला बरं ना? 4 हात तो सुडा, म्हणजे 4 हाताचा जो असतो त्याला सुडा असं म्हटलेलं आहे. असं त्याचं गणित आहे. काय किती हात ते वस्त्र आहे त्यानुसार ते वस्त्र कशासाठी उपयोगी पडणार आहे ते त्याच्यामध्ये कळतं. एक इथंच असेल तर 1 फूट बाय 1 फूट असेल तर तो रुमाल म्हणून आपण त्याला म्हणू. त्याला टॉवेल म्हणता येतं का? नाही म्हणता येत. म्हणजे त्या वस्त्राच्या जे काही त्याची लांबी रुंदी आहे त्यानुसार त्या वस्त्राला काय म्हणावं आणि ते कशाच्या उपयोगी न्यावं असं त्याचं एक गणित आहे. मग इथे सुडा कशाला म्हटलं ना? हात 4 तो सुडा, 4 हाताचा जो असेल त्याला सुडा असं म्हटलेलं आहे. आणि यावरता तो खांडोवा, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तो खांडोवा म्हणजे वस्त्राचा एक तुकडाच आहे तो. सुडे आप जवी जती. आता जर का आपल्याला या ठिकाणी सुडा अपेक्षित आहे आणि सुडा जर का मिळाला नाही तर मग, म्हणजे कोणी दिला नाही, स्वाभाविकपणे कोणी दिलाच नाही, तर मग काय करावं न? सुडे आप जवी जती म्हणजे त्यावेळेला तुम्हाला आवश्यक असेल, कारण स्त्रिया आहेत त्यांचं जर का एखादं वस्त्र समजा फाटण्यावर आलेलं आहे, फाटलं नाही पण लक्षात आलं की हे फाटू शकतं बरं का, इथे त्याआधी तुमच्याकडे एखादा सुडा आवश्यक आहे, आधीच तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे संपल्यानंतर नाही, आधीच असलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ते मागून ठेवा. आपजवी जती म्हणजे तुम्ही मागून ते ठेवा. आणि अंग म्हणजे जियेचे जेवढे, अंग झाकणे म्हणजे नेमकं काय बरं? जेवढं शरीर आहे तेवढं पूर्ण तुम्ही ते काय केलं पाहिजे? झाकलं पाहिजे. आमचे स्वामी सांगतात की आपली
मांडी परपुरुषा देखो ने दीजिए, म्हणजे लज्जारूप धर्म स्त्रियांचे रक्षण. आता अलीकडे थोडं वस्त्रांच्या बाबतीमध्ये थोडंसं काय झालेलं आहे, इकडे तिकडे झालेलं आहे. परंतु लक्षात घ्या, स्वामींनी तेच सांगितलेलं आहे, पूर्ण वस्त्र असेल तर काय होतं की त्याच्यामुळे तुमचंच रक्षण त्याच्यामध्ये होणार आहे. आणि त्याद्वारे नुसतंच अध्यात्मामध्ये नाही आहे तर व्यवहारामध्ये सुद्धा पूर्ण वस्त्र असणं अपेक्षित आहे. म्हणजे अंग झाके, म्हणजे जेवढं तुमचं शरीर आहे तेवढं तुम्ही झाकलं पाहिजे, आच्छादित ते ठेवलं पाहिजे. कीजे म्हणजे अर्थात सीवने, आणि आपले अंग झाके ऐसे कीजे म्हणजे काय बरं याचा अर्थ, न कीजे म्हणजे अर्थात सीवने, म्हणजे त्याच्यातनं आपण अर्थ काढायचा की एखाद दुसरं अधिकचे वस्त्र असणं अपेक्षित आहे. पुरुष व्यक्तीकडे एखादंच असलं तरी चालेल, म्हणजे सदरा आहे तर तो एखादा सदरा सोबत जास्तीचा असणं अपेक्षित आहे, किंवा नसला तरी चालेल. पुरुष व्यक्ती तो सदरा धुवून लगेच परत तोच घालू शकतात. स्त्रियांच्या बाबतीमध्ये तसं नाही आहे, त्यांच्याकडे कमीत कमी अंगावर एक आणि सोबत दोन तरी असावेत, किंवा त्याची एक पातळ वस्त्र असेल तर त्याला थोडं जाड करून, म्हणजे त्याला आत्ताच्या भाषेमध्ये तुम्ही काय म्हणतात, अस्तर वगैरे लावणं, म्हणजे इत्यादी प्रकारे ते वस्त्र सुरक्षित करावं. मग ते वस्त्र आपल्यासाठी सुरक्षित होतं बरं का. पातळ किंवा एकदमच जाळीदार कपडा वगैरे नको, त्यासाठी ते योग्य प्रकारे शिवून वगैरे ते आपल्याकडे अधिकचं आपल्या झोळीमध्ये असणं अपेक्षित आहे. ते निपजे तव संग्रहो, आणि आपजवलेलं जे आहे ते कधी भेटणार, काय भेटणार, मग ते भेटेपर्यंत काय, मग त्याच्यासाठी आपल्याकडे एखादं संग्रहरूप वस्त्र आपल्याकडे असणं अपेक्षित आहे, असलं पाहिजे. म्हणजे कुणासाठी, स्त्रियांसाठी आहे, म्हणजे वेळेवर कुठल्या प्रकारची अडचण त्याच्यामध्ये नको. आणि म्हणून कधी कधी काही वस्तू, काही गोष्टी या आपल्याकडे पुढे लागणार आहे त्याचा अंदाज घेऊन आपण आधीच काय केलं पाहिजे, त्याचं व्यवस्थापन केलं पाहिजे. जसं एकांकामध्ये जे साधू आहेत त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा संग्रह नसला तरी चालतो, परंतु ज्या व्यक्तीकडे मार्ग सांभाळण्याची सेवा आहे, आपण ज्यांना अधिकरण म्हणतो, त्या अधिकरणांकडे थोडं तरी संग्रह असणं आवश्यक असतं. लक्षात घ्या बरं का. आपल्याला वाटतं काय केलं, काय आवश्यकता आहे, परंतु तुमच्याकडे तुमच्या घरात 4 लोक असले तुमचं सेविंग किती असतं. एक विशिष्ट सेविंग कशासाठी असतं, सुखदुःखासाठी असतं, दवाखान्यासाठी असतं, औषधांसाठी असतं. आणि एखाद्या अधिकरणांकडे जर का 100, 200, 300 लोक आहेत तर त्यांना सुद्धा ती व्यवस्था ठेवावी लागणार की नाही ठेवणार. म्हणजे त्या हिशोबाने धान्याची व्यवस्था असेल, काही गोष्टींचं, याचं उदाहरण आम्हाला स्मृतिस्थळामध्ये मिळतं. जेव्हा दुष्काळ पडलेला आहे, भिक्षा मिळत नाही, आणि कशी भिक्षा चालू आहे, खाली चिंध्या ठेवले जात आहेत भटोबासांना कळू नये म्हणून, आणि वरती भाकरीचे तुकडे ठेवतात की कोणाला बघता क्षणी वाटेल की पूर्ण भिक्षा झोळी भरून मिळालेली आहे. भटोबासांच्या लक्षात आलं, त्यांनी खालून हात लावला झोळीला, तर काय एकदम हलकी झोळी लागली, कारण की भिक्षाच नाही आहे त्याच्यामध्ये, फक्त चिंध्या ठेवलेल्या आहेत, वरती भाकरीचे तुकडे दिसतात बस. आणि भटोबासांच्या लक्षात आलं की दुष्काळ सुरू आहे, त्याच्यामुळे भिक्षा मिळणं शक्य नाही. मग भटोबास म्हणाले, माते म्हातारदाम आहे बरं का. म्हातारदाम, ज्याला तुमच्या भाषेत एफडी म्हणता तुम्ही, आमच्या भाषेत मार्ग भाषेमध्ये त्याला म्हातारदाम असं म्हटलं जातं. जे आवश्यक वेळी उपयोगी पडणार आहे. मग ते कधी कधी पडेल, असं दुष्काळ पडलेला आहे, आता ते द्रव्य कोणी दिलेलं आहे, कोणी दिलेलं असेल. कधी कधी आपल्याला वाटतं की नाही नाही आम्हाला धान्यच घेऊन द्यायचं, द्रव्य नाही द्यायचं, पण यदा कदाचित ते द्रव्य जे तुम्ही दिलेलं आहे ते कदाचित योग्य उपयोगी पडू शकतं बरं का. त्या दिवशी कोणीतरी मला मेडिकल सेवेसाठी द्रव्य दिलं. मी त्यांना म्हटलं कसं करा, तुम्ही मला ऑनलाईनच पाठवा, कॅश नका देऊ असं. ते म्हणाले नाही आता असंच घ्या तुम्ही. त्यांनी ते दिलं, आणि नंतर मी पुढच्या एका आश्रमात गेलो तर तिथे कोणीतरी आजारी होते आणि त्यांना आवश्यकता होती. त्यांनी मागितलं नाही, पण लक्षात आलं यांना आवश्यकता आहे. मी लगेच त्यांना ते द्रव्य दिलं. मग लक्षात आलं की हे द्रव्य आपल्याकडे असं का आलं, तसं का नाही आलं.
प्रत्यक्ष का मिळालं आपल्याला? कारण इथे ते लगेच ती सेवा द्यायची होती आणि ज्या व्यक्तीला द्यायची होती त्यांचं कुठेही ते कधी त्यांना आपण पाठवणार आणि ते कधी तिथून बँकेतनं काढून आणतील वगैरे, त्याच्यापेक्षा इथल्या इथे दिलं आणि लगेच त्यांनी त्याचे औषध दुसऱ्या दिवशी मला फोन केला, आम्ही औषध आणलं. जे कधी कधी असं द्रव्य ते उपयोगी जात असतं. मग ते म्हातारधाम म्हणून भटोबासानं काय काय कोणी कोणी दान दक्षिणा काय जे दिलं असेल भटोबासांनी ते साठवून ठेवलेलं आहे. कशासाठी? हे कधी ना कधी उपयोगी पडणार आहे. आणि देणाऱ्यांचा भाव योग्यता तशी आहे की त्यांचं द्रव्य कधी उपयोगी पडतंय? ज्या वेळेला खरोखर मार्गाला ती आवश्यकता, आडणीची क्रिया आहे ती, ही आडणीच्या क्रियेला त्या जीवाचं ते धन असेल किंवा काही धान्य असेल ते उपयोगी पडतं आहे. आणि म्हणून संग्रह जो आहे तो काही बाबतींचा असला पाहिजे आणि तो आवश्यक तेवढाच असला पाहिजे. अनावश्यक आणि प्रमाणाच्या बाहेर तो नसला पाहिजे. तेवढं असणं आवश्यक आहे. जसं शिदोरी आपण नेतो, आपण 8 दिवस चाललेलो आहे तर शिदोरी किती दिवसाची नेतो आपण? 1 दिवसाची, 1 वेळेची, खूप वेळ 2 वेळेची, एवढी शिदोरी नेतो आपण. 8 दिवसाची शिदोरी नेत नाही. त्या शिदोरीत फरसाण वगैरे येत नाही बरं का. शिदोरीमध्ये चपाती किंवा भाकरी, भाजी, चटणी असं ते येतं. मग अशा काही गोष्टींचा संग्रह जो आहे तो असला पाहिजे अपेक्षित. आंचळे अन्य महात्मत्व भीतरी मुक्त हा थोर दोष. अन्य महात्मत्व म्हणजे या ठिकाणी इथे सांगितलेलं आहे की अन्य जे काही आहेत साधक त्यांचं म्हणजे विकल्प जनित जे साधू आहेत तिकडचे, त्यांचं वस्त्राच्या बाबतीमध्ये थोडंसं वेगळं असतं बरं का आपल्यापेक्षा. म्हणजे कधी त्यांचं जे वस्त्र असेल ते पूर्ण नसेल किंवा ते जे काही सामाजिक जे काय आहे त्याला धरून ते वस्त्र परिधान त्यांचं नसेल, कमी जास्त वस्त्र असतं, तर तशा पद्धतीने आपलं वस्त्र असता कामा नये. आपलं वस्त्र पूर्ण असलं पाहिजे. भीतरी मुक्त हा थोर दोष. आंतरवास युक्त बहिर्वास असला पाहिजे. आंतरवास नसेल तर तो दोष आहे. कटी प्रदेशावरी नितळ सौकर्यत्व म्हणजे अजून त्याच्यामध्ये कुठला दोष असू शकतो की त्यांच्या वस्त्रांवर काय असू शकतं, नक्षीकाम वगैरे इत्यादी केलेलं असेल. आपले वस्त्र तसे असता कामा नये, साधूंचे बरं का, की त्याच्यावर कुठल्या प्रकारचं नक्षीकाम असता कामा नये. किंवा काही सुंदर ठिगळ लावतात ना आधीच्या काळात, म्हणजे जुने लोक, आम्ही ठिगळ लावून कपडे असं वापरलेले, फाटके कपड्याला ठिगळ लावलेली. आता अलीकडे आवर्जून कपडे फाडून त्याला ते स्टिकर लावल्या जातं, त्याला ठिगळ म्हणतात जुन्या भाषेत. आता त्याला स्टिकर म्हणतात आत्ताच्या भाषेमध्ये. आता ते काय झालेलं आहे, आत्ताच्या वहिवाटीमध्ये ते सामान्य झालेलं आहे. परंतु सांगण्याचं तात्पर्य आहे ते ठिगळ जे लावल्या जातं ते पण ओबडधोबड नाही. ते जर का चांगल्या पद्धतीने लावलं ते ठिगळ सुद्धा दिसायला सुंदर दिसतं. तर तसं सुद्धा ठिगळ असं लावता कामा नये. असंच कसं तरी शिवायचं आपलं काट्याने, बस झालं. अशा पद्धतीने वस्त्र परिधानामध्ये सुद्धा दोष असतो हे या वचनातनं आपल्याला कळतं. आणि निर्दोष आपलं वस्त्र परिधान कसं असलं पाहिजे? निर्दोष पद्धतीचं असलं पाहिजे की जेणेकरून आपल्या वस्त्र परिधानाला बघून कुणाला मनामध्ये दोष निर्माण होता कामा नये. अशा प्रकारचे वस्त्र परिधान आपण केलं पाहिजे. व्यवहारामध्ये तर कराच, पण तुम्ही जर का मार्गात जाणार असाल तर आवर्जून सर्वांनीच, पुरुष काय स्त्री वर्ग काय, आपण योग्य प्रकारे वस्त्र परिधान केले पाहिजे जेणेकरून आपल्याला बघून कुणाला विकाराची भावना निर्माण होईल. कमीत कमी मार्गामध्ये तरी ते वस्त्र तशा पद्धतीचे टाळायचे, चांगले प्रकारचे. आता आम्ही काही अन्य लोकांचे सत्संग बघतो, ते जेव्हा सत्संगाला येतात तेव्हा पूर्ण सफेद वेश असतो त्यांचा. सफेद वेश परिधान करून येतात. आपल्याला अगदी सफेद वगैरे काही घालून नाही यायचं आहे, परंतु जेणेकरून दोष निर्माण होईल अशा प्रकारचं वस्त्र परिधान नको, असंही स्वामींनी सांगितलेलं आहे. आणि आपल्याला जर का काही काळजी असेल की अनुसरणानंतर आमचं कसं होईल, तर त्याचं पण उत्तर देवाने देऊन ठेवलेलं आहे की सुडे मागी देती, म्हणजे जे तुम्ही मागाल ते तुम्हाला प्राप्त होणार आहे. आणि मी तुम्हाला अजून एक स्टेप पुढे सांगितलेली आहे की देवाने फक्त सांगितलं मागा म्हणून, परंतु मागायची वेळ देवच येऊ देत नाही. ते प्राप्त
होतं तेव्हा जेव्हा आपल्याला आवश्यकता पुढे पडणार आहे आणि आपल्याला प्राप्त मात्र आत्ताच या ठिकाणी प्राप्त होत असतं. अशा प्रकारे परमेश्वराचं साह्य आपल्याला होतं. आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी आचार्याचं 273 क्रमांकाचं वचन आणि त्या संदर्भातली लीळा जी आहे राणाईसांना स्वातंत्र्य धर्म निरूपण, ही लीळा आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेली आहे. दंडवत हो.